नमस्कार. चला हाय फ्रिक्वेन्सी सर्किटच्या जगात जाऊया, जिथे प्रत्येक सिग्नलचा थेंब न थेंब महत्वाचा असतो. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत, इम्पीडन्स मॅचिंग. आणि त्यासाठी वापरली जाणारी एक जबरदस्त पद्धत, डबल स्टब ट्यूनर. ती नक्की कशी काम करते हे समजून घेऊया. चला सुरू करूया. कधी विचार केलाय का की रेडिओ किंवा मोबाईल सिग्नल पाठवल्यावर त्यातली काही एनर्जी परत सोर्सकडेच का येते? हे अगदी एखाद्या भिंतीवर चेंडू मारल्यावर तो जसा उसळून परत येतो ना, तसंच काहीसं आहे. आणि या समस्येच्या मुळाशी आहे एक गोष्ट: इम्पीडन्स मिसमॅच. मग ही परावर्तनाची समस्या म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा सिग्नल एका केबलमधनं अँटेना किंवा दुसऱ्या सर्किटमध्ये जातो, तेव्हा जर दोन्हीकडचे इम्पिडन्स म्हणजे एक प्रकारचा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स जुळत नसतील, तर सिग्नलचा काही भाग पुढे न जाता मागे फिरतो. आपण याला एक प्रकारचा इलेक्ट्रिकल इको म्हणू शकतो. यामुळे होतं काय की आपली मौल्यवान पॉवर वाया जाते, सिग्नलची ताकद कमी होते आणि कम्युनिकेशन सिस्टममध्ये गडबड होऊ शकते. म्हणूनच इंजिनियरसाठी हे मॅचिंग करणं खूप खूप महत्त्वाचं असतं. तर मग यावर पहिला उपाय काय काढला गेला? तो होता सिंगल स्टब ट्यूनर. हा एक चांगला प्रयत्न होता, पण त्यात एक मोठी प्रॅक्टिकल अडचण होती. यात काय करतात की मुख्य ट्रान्समिशन लाईनला एक लहान वायरचा तुकडा जोडतात, ज्याला स्टब म्हणतात. आता तो इको किंवा परावर्तन पूर्णपणे थांबवण्यासाठी या स्टबची लांबी आणि मुख्य लाईनवर त्याची जागा, ह्या दोन्ही गोष्टी एकदम अचूकपणे ॲडजस्ट कराव्या लागतात. आणि इथेच खरी अडचण सुरू होते. प्रत्येक वेळी लोड किंवा फ्रिक्वेन्सी बदलली की त्या स्टबला अक्षरशः लाईनवर पुढे मागे सरकवावं लागतं. हे मेकॅनिकली खूपच गैरसोयीचं आणि किचकट काम आहे. या गैरसोयीवर एक खूपच सुंदर आणि प्रॅक्टिकल उपाय शोधला गेला, तो म्हणजे डबल स्टेप ट्यूनर. आता इथे बघा, एकाऐवजी 2 स्टब वापरले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जागा फिक्स आहे. त्यांना पुढे मागे सरकवायची अजिबात गरज नाही. यामुळे ती सगळी मेकॅनिकल डोकेदुखीच संपली. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. सिंगल स्टबमध्ये जागा आणि लांबी दोन्ही बदलावी लागते, तर डबल स्टबमध्ये फक्त 2 स्टबची लांबी ॲडजस्ट करायची. हे कितीतरी सोपं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सोपेपणाची एक किंमत मोजावी लागते. एक मर्यादा आहे जी आपल्याला एका निषिद्ध क्षेत्रात घेऊन जाते. त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. चला तर मग बघूया, हे 2 फिक्स स्टब मिळून मॅचिंगचं काम इतक्या सुरेखपणे करतात तरी कसं? हे ना, एखाद्या कुशल म्युझिशियन जोडीसारखं काम करतं. विचार करा की आपण गिटार ट्यून करतोय. पहिला स्टब जो लोडच्या जवळ असतो, तो सुरात एक लहान पण महत्वाचा बदल करतो. म्हणजे तो एक तार थोडीशी ॲडजस्ट करतो. मग 2 स्टबमधलं जे फिक्स अंतर आहे, ती लाईन त्या बदललेल्या सुराला एका विशिष्ट टप्प्यावर आणून ठेवते. आणि शेवटी दुसरा स्टब येतो आणि उरलेला सगळा बेसूरपणा काढून टाकतो. आणि आपल्याला मिळतो एक परफेक्ट सूर, म्हणजेच परफेक्ट मॅच. आता ही सगळी कॉम्प्लेक्स गणितं इंजिनियर्स कागदावर कशी सोडवतात? बरं, त्यासाठी त्यांच्याकडे एक प्रकारचा जादूचा नकाशा असतो. याला म्हणतात स्मिथ चार्ट. हे एक भारी ग्राफिकल कॅल्क्युलेटर आहे, जे मोठमोठी अवघड समीकरणं सोडवण्याऐवजी त्यांना एका गोल नकाशावरच्या प्रवासात बदलून टाकतो. यामुळे अख्खी प्रक्रिया खूप सोपी आणि बघायला मजा येते. आता ही खरी हुशारी आहे. इंजिनियर्स काय करतात? ते अवघड गणित सोडवत बसत नाहीत. त्याऐवजी ते स्मिथ चार्टवर एक सोपा मार्ग शोधतात. ते काय करतात की जे मुख्य टार्गेट सर्कल आहे, त्याला थोडं फिरवून एक तात्पुरतं टार्गेट तयार करतात. पहिला स्टब त्या तात्पुरत्या टार्गेटपर्यंत पोहोचतो आणि मग 2 स्टबमधलं अंतर त्याला आपोआप मुख्य टार्गेटवर आणतं. आणि मग दुसरा स्टब येतो आणि फायनल मॅच करतो. खरं तर ही गणिताला टाळून व्हिज्युअली उत्तर शोधण्याची एक अफलातून पद्धत आहे. पण आपण सुरुवातीला एका मर्यादेबद्दल, एका किमतीबद्दल बोललो होतो, आठवतंय? डबल स्टबच्या त्या फिक्स्ड पोझिशनमुळे एक कमजोरी तयार होते. प्रश्न हा आहे की स्टबची जागा फिक्स असल्यामुळे हा ट्यूनर जगातल्या कुठल्याही प्रकारच्या लोडला मॅच करू शकतो का? आणि याचं उत्तर आहे नाही. हे असं आहे की तुमच्याकडे फक्त 2 ठराविक आकाराची पानं आहेत आणि तुम्हाला एक विशिष्ट आकाराचा नट फिट करायचा आहे. काही नट तुम्ही सहज फिट कराल, पण काही नट इतके मोठे असतात की तुमची पानं त्यांना पकडूच शकत नाहीत. ते तुमच्यासाठी निषिद्ध क्षेत्रात आहेत.
अगदी तसंच काही लोड व्हॅल्यूज अशा असतात की पहिला स्टब कितीही प्रयत्न केला तरी मॅचिंग प्रक्रियेला योग्य ट्रॅकवर आणूच शकत नाही. अर्थात यावरही एक उपाय आहे. जर एखादा लोड त्या निषिद्ध प्रदेशात येत असेल तर इंजिनियर्स फक्त स्टब्समधलं अंतर बदलून डिझाईन केलेला दुसरा ट्यूनर वापरतात. आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येक सोयीसाठी एक ट्रेड ऑफ असतो. डबल स्टब आपल्याला मेकॅनिकल सोपेपणा देतो, पण त्या बदल्यात प्रत्येक लोडला मॅच करण्याची क्षमता गमावतो. आणि जेव्हा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही लोडसाठी मॅचिंग हवं असेल तेव्हा काय? तेव्हा इंजिनियर्स अजून एक स्टब जोडतात आणि बनवतात ट्रिपल स्टब ट्यूनर. पण ती गोष्ट मग कधीतरी.